नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. आज आहे 24 सप्टेंबर 2024. हं, हं. तर कसं राहील वातावरण पुढचं? आज जवळपास 1:30 किंवा 2च्या सुमारासामध्ये सोलापूर, पंढरपूरच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरणाला सुरुवात होईल. हो, हो. आणि जी मोठी सिस्टम आहे, जी मोठा पाऊस असतो, तो संध्याकाळपर्यंत डेव्हलप होतो. हं, हं. दिवसभर कळकळ करणारी गरमी असते, त्या बाष्पांचे ढग आणि ढगांमधनं पाऊस. ही हो. सिस्टम संध्याकाळी डेव्हलप होईल. हं, आणि हं. काल असंच नाशिक क्षेत्राला पण झालं होतं. दिवसभर शेतकऱ्यांना वाटलं, की पाऊस येणार नाहीये. हं, पण जे हं. सिस्टम बनलं विदर्भामध्ये, त्या विदर्भामध्ये काही ठिकाणी तो कमी पडलाय. पण जसा-जसा त्याचं डेव्हलपमेंट बनत गेलं, तसं सिल्लोडच्या काही मोजक्या भागांमध्ये तर त्याने नाशिक वगैरे भरपूर पाऊस त्याने प्रभाव टाकला आहे. तर हं, आजचं हं. सिस्टम आहे 24 तारखेला 95% व्याप्तीसह. हं, तर हं. सोलापूर जिल्हा बऱ्याच ठिकाणी, धाराशिव लवकरच हजेरी सुरू करणार आहे. हं. त्यानंतर जे काही सांगली, सातारा वगैरे परिसर आहे, यामध्ये नेहमीप्रमाणे जोर राहणार आहे. आणि पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये सध्या सक्रिय झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. हं, आणि हं. वाढणार देखील असणारा जो भाग आहे सावनेर, काटोल बरोबर दक्षिण, उत्तर भागामध्ये हा प्रस्थान लवकरच करणार आहे. उमरखेड वगैरे परिसर यामध्ये आहे. हं, राळेगाव, हं. सिंधी, वर्ध्यातला दक्षिण भाग तो लवकर सुरुवात करेल आणि दुपारनंतर उत्तरेकडील भाग तो लवकरच घेईल. अमरावतीचा विचार केला तर चांदूर बाजारचा आणि परतवाडाचा जो भाग आहे, या हं, हं. भागामध्ये अंजनगाव, सुरीमध्ये लवकरच तो विजांच्या कडकडाटामध्ये राहील. या शेतकऱ्यांना विजांचा धोका आज मात्र परतवाडा परिसरामध्ये आहे. त्यामुळे अलर्टवर तर राहावं लागणार आहे. हं. आणि उद्या आणि आपल्याला परवाचं? उद्या आणि परवाचं जर सांगायचं म्हटलं, त्या अगोदर आपण बुलढाण्याचं पण चित्र सांगूयात. हो, चालेल. बुलढाण्याला 4-5 वाजेपर्यंत हा प्रभाव टाकेलच. हं, हं. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या मनातला जो धास्ती आहे, ती लवकरच आज संध्याकाळपर्यंत कमी होईल. हो, आणि हो. उद्याचं चित्र बघायला गेलं तर उद्या महाराष्ट्रामध्ये 100% व्याप्ती असणारं वातावरण आहे. हं, हं. वातावरणामध्ये जळगाव, पश्चिम महाराष्ट्र हा 100% रडारवरती राहील. विदर्भ 100% रडारवरती राहील आणि पूर्व विदर्भ देखील 100% रडारवरती राहील. हं, हं. शेतकऱ्यांनी फक्त टक्केवारीवरती आपला अंदाज बघायचा आहे. आणि दिलेल्या तारखेनुसार, दिलेल्या टक्केवारीनुसार वातावरणामध्ये त्या पद्धतीने बदल होतोय, तसा मोठा बदल देखील होतोय. आणि हं, हं. काही शेतकऱ्यांच्या अशाही कमेंट आहेत, की हिंगोली वगैरे भागांमध्ये अजूनही पाऊस असा पडत नाही. तुम्ही तर 95% आज सांगितलंय. हो, पण मला हो. एवढं म्हणायचंय, आज 95% मी सांगितले, हे मलाही मान्य आहे आणि तुम्ही रेकॉर्डिंग घेता हे तुम्हालाही मान्य आहे. हो, हो, कारण की हो. रेकॉर्डच्या माध्यमातून हे कबूल केले. हं, पण हं. तुम्हाला संध्याकाळपर्यंत थांबावं लागणार यासाठी. हं, तारीख हं, काय हं. लगेच दुपारी संपत नाहीये. ठीक बरोबर आहे. आहे. तर हां. तर अशी कंडिशन आज संध्याकाळी या भागांमध्ये सुद्धा होणार आहे. हं, त्यामुळे हं. निश्चिंत राहा आणि येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण कव्हर करेल आणि रेड अलर्ट सगळीकडे आहे. काल बऱ्याच ठिकाणी जीव सुद्धा गेले शेतकऱ्यांचे. हो, त्यामुळे हो. पुन्हा सांगेल, की विजांचा धोका महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपात आहे. आता अ, विभागानुसार जर सांगायचं म्हणलं तर जोर कसा राहील? हं, हं. पूर्व विदर्भामध्ये दुपारी 2च्या आसपास सर्व जिल्ह्यांना जोर राहणार आहे. 2 हं, नंतर हं. 3-3 वाजता किंवा 4 वाजता अधिक जोर वाढेल आणि याच टायमिंगला विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये चांगला दमदार हजेरी लावायला देखील सुरुवात करणार आहे. त्यामध्ये बार्शी परिसर, काही नेकनूर वगैरे भाग जे आहेत, बीडचा दक्षिणेकडील भाग जो आहे तो असेल. ऊन तुम्हाला वाटेल आमच्याकडे ऊन कडक पडलं, पण ही सिस्टम बनत जाणार आहे. हं, हं, हं. विदर्भामध्ये 4-5च्या नंतर सुरुवात करेल आणि पश्चिम महाराष्ट्राला संध्याकाळपर्यंत तो दाखल होईल. अशा पद्धतीने आजचं स्वरूप आहे. ठीक आहे. हं, हं. हं. आता ते 26 तारखेनंतर मग जोर कमी होईल का 27 तारखेनंतर? सो 26 तारखेनंतर काय होणार आहे, 26 तारीख सुद्धा फुल आहे. तर आपण 25-26 तारखे धरूयात. 27 तारखेला थोडा जोर कमी होईल. पण हा जोर हं. इकडे कमी होईल. पूर्व हं, विदर्भ, हं. मराठवाड्यामध्ये थोडा कमी होईल. हं, हं. थोडा कमी होईल, जास्तही कमी होणार नाहीये. पाऊस विश्रांती घेण्याच्या काळात सुद्धा जास्त वाढतो. हे देखील लक्षात घ्यायचंय. यामध्ये बाकीच्या भागात चालूच राहील का मग? बाकी भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र तुमचा परिसर, खानदेश या भागामध्ये सर्वाधिक जोर राहील. पाऊस 28, 29, 30 आणि 1च्या आसपास हं, थोडा हं. कमी होईल. पुन्हा 2 तारखेपासून हे वातावरण परत 5-6 दिवसासाठी किंवा 4-5 दिवसासाठी अशाच पद्धतीने वाढणार आहे. हं, वातावरण हं. महाराष्ट्रामध्ये नवरात्र होईस्तोवर स्थानिक का होईना, असं का होईना आहेच. पण हं, 6 हं. तारखेपर्यंत ह्या पद्धतीचं वातावरण वाढत जाणार आहे. हं, 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 हं. हं.